नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या अमूल्य अशा प्रतिक्रिया आम्हाला लाभतायत. आमचा उत्साह याच्यामुळे द्विगुणित होत चाललेला आहे. अनेक सूचना, या विषयांवर कीर्तनं, या विषयांवर प्रवचनं अशी आयोजित करावीत असे अभिप्राय आपण आम्हाला कळवत आहातच आणि त्याची आम्ही यथाशक्य ही नोंद घेतो आहोत आणि त्याप्रमाणे नजीकच्या भविष्यकाळात त्या विषयांवर वेगवेगळी कीर्तनं, प्रवचनं यांचं आयोजन आम्ही निश्चितच करणार आहोत. तर आजच्या या 13व्या सत्रामध्ये आपण आज ज्या नावांचा विचार करणार आहोत ती भगवन नामं म्हणजे मग तीर्थकर, वसुप्रद, वासुदेव या नावांचा आता आपण विचार करूया. चला तर मग प्रारंभ करूया आपल्या 13व्या सत्राला. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रयीपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या सत्राच्या प्रारंभी आपण जे भगवन नाम पाहतो आहोत ते नाव आहे तीर्थकर. ओम तीर्थकराय नमः. तीर्थकर या शब्दाला एक तसाच सारखा समानार्थी शब्द तीर्थंकर असाही आहे. या सामासिक शब्दातली दोन्ही पदं जवळजवळ सारखीच आहेत, मात्र तिथे संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने समास सांगायचा झाला तर तो अलुक समास असा तो समास आहे. तीर्थंकर हा जैन धर्मामध्ये ज्या 24 तीर्थंकरांनी या धर्माचा आधार असणारं तत्वज्ञान समाजाला दिलं ते 24 तीर्थंकर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. आणि या सगळ्यांमध्ये आदिनाथ, आदि तीर्थंकर म्हणून ऋषभदेवांचा उल्लेख आपल्याला मिळतो. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की हे भगवान ऋषभदेव भगवान नारायणांचाच एक अवतार आपल्या वैदिक धर्मानुसारी पुराणांमध्ये असल्याचा उल्लेख येतो. विष्णू पुराण, भागवत पुराणामध्ये ऋषभ हा भगवंताचा अवतार सांगितलेला आहे. तर असा हा शब्द, असं हे नाम तीर्थंकर किंवा तीर्थकर, विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये तीर्थकर असा शब्द आलेला आहे. दोन्हींचा तीर्थंकर असो वा तीर्थकर असो आशय एकच आहे. तीर्थ हा शब्द पवित्र जलस्रोत, जलाशय
अशा अर्थी रूढ आहे. तृ तर असा मूळ धातू तीर्थ शब्दामध्ये सांगितलेला आहे. तृ तर म्हणजे तरणे, तारणे, उद्धरून नेणे. आणि जो या समस्त जीवांना, संसारी जीवांना तारून नेतो तो तीर्थ या शब्दाने सांगितला गेला आहे. मात्र भगवंताचं नाव तीर्थ असं न देता ते म्हणतात तीर्थकर. भगवान विष्णू हे स्वतः तीर्थ रूप आहेत आणि तीर्थकर देखील आहेत. भगवंत स्वतः भक्ताचा उद्धार करतात, त्याला तारून नेतात आणि भक्ताला तारू शकेल अशी व्यक्ती किंवा असं स्थान निर्माण करणारे देखील भगवंत आहेत. स्कंद पुराणामध्ये तीर्थ या शब्दाचे अनेक अर्थ सांगितलेले आहेत. त्यामध्ये तीर्थ म्हणजे आदरणीय अशी व्यक्ती की जी चिंतनीय, प्रातस्मरणीय असते. म्हणजे मुलासाठी त्याचे आई वडील, गुरु, आचार्य, मार्गदर्शक, अन्नदाता ही सगळी तीर्थ सांगितलेली आहेत. पतीसाठी त्याची धर्मपत्नी आणि पत्नीसाठी तिचा पती ही तीर्थ सांगितलेली आहे. म्हणजे ज्याच्यामुळे, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला काही महत्त्व या जगात प्राप्त होतं किंवा त्यामुळे आपलं पावित्र्य, आपली धर्मबुद्धी, धर्मविचार टिकून राहतात, त्या व्यक्तीला तीर्थ असं म्हटलेलं आहे. अशा तीर्थाला तीर्थत्व प्रदान करणारे भगवंत तीर्थकर या शब्दांनी वर्णिले गेले. तीर्थचा अजून जो प्रचलित अर्थ आहे तो म्हणजे आपण जी वेगवेगळी तीर्थक्षेत्र पाहतो, भूप्रदेश पाहतो. मग आपल्या प्रातस्मरणामध्ये सप्तपुरींचा उल्लेख आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारवती चैव सप्तैता मोक्षदायिका. हा अशा 7 पुऱ्या पवित्र तीर्थ म्हणून सांगितलेल्या आहेत. किंवा 7 नद्या या जलस्रोत, पवित्र पाण्याचे स्रोत आहेत, स्रोतो वहा आहेत. त्यामुळे त्यांनाही तीर्थत्व सांगितलेलं आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. या मी ज्या जलाने स्नान करतोय त्या जलामध्ये या 7 नद्यांच्या तीर्थांचा वास व्हावा ही प्रार्थना या श्लोकातून केलेली आहे. म्हणजे पवित्र क्षेत्र, पवित्र जलाशय यांना तीर्थ ही संज्ञा आहे. प्रायः आज जो तीर्थ शब्द वापरला जातो तो या क्षेत्र, पवित्र स्थान किंवा पवित्र जलाशय यांनाच अनुलक्षून वापरलेला आढळतो. पूर्वीच्या काळी जेव्हा पत्रलेखन केलं जात असे, आजच्या काळात आता स्मार्ट लोकांच्या स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये पत्रलेखन एकूणच इतिहास जमा होत चाललाय. पण ज्यावेळी पूर्वी पल्लेदार अशी पत्र लिहिली जात होती आणि भाषा, साहित्य याचा एक समृद्ध कोपरा या पत्रलेखनाने व्यापलेला होता, त्या पत्रलेखनामध्ये काही लेखनाचे संकेत सांगितलेले होते. कोणाला, कुठल्या व्यक्तीला काय विशेषणाने, काय बिरुदांनी संबोधित करायचं त्याचे ते निर्देश होते. म्हणजे उदाहरणार्थ ज्याचा वयोगट आपल्याला माहीत नाही अशा व्यक्तीला जर पाठवायचंय पण माननीय व्यक्ती आहे, मान द्यायचा आहे, तर त्याला राजमान्य राजर्षी रा असं म्हटलं जायचं. किंवा अन्य ज्येष्ठ एखादी व्यक्ती असेल तर आदरणीय, सन्माननीय, परमपूज्य असे शब्द प्रयोग व्हायचे. आणि आपले आई वडील, गुरु यांना जेव्हा संबोधित करायची वेळ यायची तेव्हा तिथे शब्द लावला जायचा तीर्थरूप, तीर्थस्वरूप.
सगळी तीर्थ ज्यांच्या रूपामध्ये, ज्यांच्या पावलामध्ये सामावलेली आहेत ते तीर्थ रूप. तर ही तीर्थ म्हणजे या व्यक्तींना जे महात्म्य प्राप्त झालंय ते ज्याच्यामुळे झालंय तो तीर्थकर आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक संदेश दिलेला आहे, स्नातकोपदेश. समावर्तन संस्कार होत असताना विद्या अध्ययन पूर्ण झालेलं आहे आणि तो आता गृहस्थाश्रमात पदार्पण करायला तयार झालेला आहे, सिद्ध झालेला आहे. अशा त्या स्नातकाला गुरु उपदेश करतायत, आचार्य उपदेश करतायत आणि त्यामधले 3 उपदेश फार महत्वाचे आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. माता, पिता आणि आचार्य या तीनहींना देव मानून तुझा आचार व्हावा. अनेक लोक या 3 वाक्यांचे अर्थ आई ही देव आहे, पिता वडील हे देव आहेत आणि आचार्य गुरु हे देव आहेत असा करतात. मात्र मूळ संस्कृत जर आपण अर्थ लक्षात घेतला तर तो असा आहे, आईला देव मानणारा हो. आई देव आहे असं विधान नाहीये. पित्याला देव मानणारा हो, आचार्यांना देव मानणारा हो. म्हणजे यात ती व्यक्ती मनुष्य आहे याचं भान ठेवायचंय. पण ते मनुष्य असले तरी त्यांच्या ठाई देवबुद्धी ठेवायचे. म्हणजे थोडक्यात त्यांचे दोष पाहायचे नाही आहेत. हा संदेश आपल्याला उपनिषद देतात. ह्या उद्धृत करण्याचं कारण तीर्थ ही संकल्पना आपण पाहतोय. या तिघांनाही तीर्थ असं म्हटलं गेलंय आणि त्यांचं तीर्थत्व हे प्रदान करणारा परमात्मा आहे, भगवान विष्णू आहे. नव्हे नव्हे यांची सेवा केल्यावर ती ज्याला पोचते तोही परमात्माच आहे, म्हणून तो तीर्थकर आहे. तीर्थकर आणि तीर्थाकर दोन्ही त्यालाच नाव साजेशी आहेत. आकर म्हणजे खांड, तो तीर्थांचा आकर आहे आणि तीर्थांची उत्पत्ती, तीर्थांची निर्मिती ही देखील त्यांच्यापासून होते. 2 पुराणातले दृष्टांत फार महत्वाचे आहेत. एक दृष्टांत तो म्हणजे वेद धर्मा आणि त्यांचा शिष्य दीपक यांच्या विषयीचा आहे. श्रीमद गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे. वेदधर्मा नावाचे गुरु आणि त्यांच्या गुरुकुलामध्ये राहणारा हा दीपक नावाचा शिष्य. गुरुनी त्या सगळ्या शिष्यांची परीक्षा बघण्याचा संकल्प केला. आपल्या शिष्यांना जवळ बोलावलं. म्हणाले, मी काही पातक माझ्या नकळत माझ्या हातून घडली होती. ती पातक भोगायचा, त्या पापाची परतफेड करण्याचा प्रसंग आता येऊन जवळ ठेपलेला आहे. लवकरच त्या पापाची परिणती माझ्या शरीरावर एक दुर्धर असा त्वचा रोग निर्माण होणार आहे. ते पाप माझ्या अंगावर त्या रोगाच्या रूपात प्रकट होणार आहे आणि त्या रोगामुळे मी असहाय्य असेन. त्यावेळी तुम्हाला माझी सेवा करणं फार दुष्कर होऊन जाईल. तुम्ही माझी सेवा करू शकणार नाही. किंबहुना ते सगळे हाल माझे असतीलच, पण त्यापेक्षा दुप्पट हाल तुमचे होतील. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आपल्या घरी परत जायची आज्ञा देतो. तुम्ही निसंशय होऊन दुसऱ्या एखाद्या आचार्यांकडे, गुरूंकडे जाऊन विद्याध्ययन करा किंवा आपल्या घरी परत जा. हे ऐकून सगळे शिष्य हवालदिल झाले. मात्र म्हणाले, आता करणार काय? इथे राहून रुग्ण सेवा करायची वेळ आली तर आई वडील जेव्हा विचारतील, काय विद्या शिकलास, आम्ही काय सांगणार? अशी एक एक कारणं, असे विकल्प मनात घेऊन सगळे शिष्य आपापल्या गावी परतायला लागले. एक शिष्य खरा तयारीचा, कसोटीचा लाभला, तो म्हणजे दीपक. हा दीपक गुरूंजवळ गेला. म्हणाला, गुरुवर बाकी काही सांगा, मी घरी जाणार नाही. आपल्या बरोबर आपली सेवा करत मी इथे राहणार आहे. गुरु म्हणाले, जशी तुझी मर्जी, पण
त्यामध्ये तुला बराच त्रास भोगायला लागेल, मनस्ताप भोगायला लागेल, याची तयारी ठेव. शिष्य म्हणाला, वाटेल ती परिस्थिती आली तरी मी ती भोगायला तयार आहे. झालं. हळूहळू गुरूंच्या शरीरावर, त्या वेदधर्मा ऋषींच्या शरीरावर तो रोग दिसायला लागला आणि त्या रोगामुळे ऋषींची चर्या ही गांजून गेली. सततच्या आजारपणामुळे आता मानसिक संतुलन बिघडलंय की काय असं दृश्य दिसायला लागलं. या शिष्याला वाटेल तसं बोलावं, दूषणं द्यावीत आणि सतत दुःखी राहावं, कष्टी राहावं, असा सगळा त्या गुरूंचा आचार हळूहळू त्या शिष्याला सोसायला लागला. मात्र तरीही हा दीपक कोणतीही आपल्या मनातली निष्ठा ढळू न देता, किंतु परंतु न आणता सद्गुरूंची सेवा करत राहिला. होता होता ती गुरुनिष्ठा इतकी श्रेष्ठ दर्जाची होत गेली, जी सेवा घडली ती इतकी पराकोटीची घडत गेली की शेवटी ब्रह्मदेवांना याची दखल घेणं भाग पडलं. प्रत्यक्ष ब्रह्मदेव या शिष्यासमोर प्रकट झाले, म्हणाले, अरे इतकी सेवा करतोयस, हवं ते मागून घे. शिष्याच्या मनात आलं, ब्रह्मदेव आलेत, विश्वविधाता आपल्या समोर आलाय, गुरूंना विचारून त्यांचा रोग घालवून घेऊ का? त्यांच्याकडून, ब्रह्मदेवांकडून वरदान मागायचंय तर गुरूंचा रोग दूर कर असा वर मागावा का? पण म्हणाला, मी गुरूंच्या अधीन आहे, काही मागायचं का नाही मागायचं हा निर्णय आता मी घेऊ शकत नाही. गुरूंची आज्ञा असेल तर मी मागू शकेन. त्यामुळे हा दीपक आपल्या गुरूंकडे गेला, म्हणाला, गुरुदेव साक्षात विश्वस्रष्टा ब्रह्मदेव आपल्या दारी आलेत, वाटेल ते वरदान द्यायला तयार आहेत, तर मी आपला रोग दूर व्हावा अशी प्रार्थना करू का? त्यावर गुरु म्हणाले, असं मनात देखील आणू नकोस. ज्याचा कर्मभोग हा त्यानेच भोगून संपवायचा असतो. वरदानाने जर असे भोग टाळले तर पुनश्च कधी ना कधीतरी ते कर्म तुम्हाला भोगावंच लागतं. आजचं मरण उद्यावर टाळता येईल वरदानाच्या प्रभावाने, मात्र ते कायमचं टाळता येत नाही. कर्म हे भोगावंच लागतं. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षयः, हा वैश्विक सिद्धांत आहे. त्यामुळे तू माझ्यासाठी वरदान मागू नकोस, तुला हवं तर वैयक्तिक काय हवं ते वरदान मागून घे. दीपक परत आला आणि ब्रह्मदेवांना साष्टांग प्रणिपात करून तो म्हणाला, भगवन माझं चुकलं, गुरूंनी मला या रोगाचं मूळ रूप कारण सांगितलं आणि ते दूर व्हावं अशी गुरूंची इच्छा नाही, त्यामुळे मी आपल्याला ताटकळत ठेवलं, त्याबद्दल क्षमा करा, पण माझी आता कोणतीही इच्छा नाही. एकमेव इच्छा गुरु निरोगी व्हावे तशी होती, पण गुरूंची तशी इच्छा नाही, त्यामुळे कृपया आपण परत गेलात तरी चालेल. ब्रह्मदेवांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, इतके आजपर्यंत तापसी पाहिले, सगळ्या तापसांनी काही ना काहीतरी इच्छा व्यक्त केली, हवी ती वरदानं मिळवली. असुरांनी तर अक्षरशः त्रैलोक्य पादाक्रांत करण्याची शक्ती मागितली, सत्ता मागितली, बळ मागितलं, ऐश्वर्य मागितलं, सगळं सगळं दिलं, पण केवळ गुरुचा रोग दूर व्हावा अशी इच्छा करणारा आणि गुरूंनी नाही सांगितलं म्हणून तीही इच्छा न मागणारा असा हा पहिल्यांदाच मला कोणी भक्त भेटला. ब्रह्मदेव त्याची प्रशंसा करत पुन्हा आपल्या लोकी निघून गेले. तप वाढत होतं. आता या वाढलेल्या तपाचा प्रभाव साक्षात सदाशिवांना जाणवायला लागला. कैलास पर्वत दोलायमान व्हायला लागला. तेव्हा भगवान शंकर या दीपकाला आशीर्वाद देण्यासाठी तिथे प्रकट झाले. म्हणाले, दीपका हवं ते वरदान मागून घे. दीपक म्हणाला, जी इच्छा होती ती इच्छा माझे गुरुच पूर्ण करू शकतात. अन्य कोणाकडेही माझं काहीही मागणं नाही. त्यामुळे हे भगवन, आपण मला वरदान देण्यासाठी आलात ही माझ्यावर मोठी कृपा झाली, पण मला कोणताही आशीर्वाद, कोणतंही वरदान नाही दिलं तरी चालेल.
भगवान शंकरांनाही आश्चर्य वाटलं. वा वा, असं त्यांच्याही मुखातून अप्रत्यक्षपणे निघून गेलं. आणि भगवान शंकरांनी भगवान नारायणांकडे जाऊन याची तारीफ केली की हा असा असा शिष्य आहे. आणि या शिष्याची ही निष्ठा पाहून सरते शेवटी स्वतः त्रैलोक्याधिपती भगवान जगन्नाथ नारायण ते अवतीर्ण झाले. म्हणाले, बाळा दीपका प्रसन्न आहे. आता दीपकाला आश्चर्य वाटलं. म्हणाला की ब्रह्मदेव शंकर हे लवकर प्रसन्न होतात असं आम्ही ऐकलं. अनेक देव असुर मानव सिद्ध ऋषी यांना त्यांनी वरदानं दिल्याचंही ऐकतो. मात्र भगवान नारायण आपण कधी तात्काळ प्रसन्न झाला तसं होत नाही. तुम्हाला प्रसन्न करून घेणं हे केवळ अशक्य आहे. आणि अशा वेळी तुम्ही मी तुमचं तप न करता कोणतंही व्रत न करता आपणहून तुम्ही कसं येणं केलं हे सांगायची कृपा करा. तेव्हा भगवान नारायण म्हणाले, अरे तू माझीच सेवा करतोयस. त्यावर हा दीपक म्हणाला, भगवंता मी तुमची कधी सेवा केली? मी कधी तुमच्या मंदिरात आलो नाही, कधी तुमच्या शालग्राम वा मूर्तीची पूजा केली नाही, कधी तुळशीपत्र वाहिली नाहीत, कधी सत्यनारायण केला नाही, कोणत्याही प्रकारचं असं काही कर्म केलं नाही की ज्याने आपली उपासना होऊ शकेल. भगवान नारायण हसले. म्हणाले, अरे तू जी गुरुची सेवा करतोयस ती माझीच सेवा आहे. या चराचरातल्या प्रत्येक भूतामध्ये तो भगवंत आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, तो विश्व आहे, तो विष्णू आहे. त्यामुळे गुरुची केलेली सेवा देखील त्या नारायणाला पोचते. म्हणून प्रसन्न होऊन तो दाराशी आला. तेव्हा दीपक म्हणाला की जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या गुरूंच्या चरणी माझी भक्ती माझी निष्ठा अढळ राहावी, एवढंच वरदान मला द्या. भगवान नारायण प्रसन्न झाले. त्यांनी ते वरदान त्याला दिलं यात शंकाच नाही. मात्र प्रत्यक्ष वेदधर्मा ऋषी या सगळ्या त्या दीपकाच्या स्वभावाने प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, आज माझ्या कसोटीला तू खरा उतरलास. ही सगळी जी माया योग सामर्थ्याने मी प्रकट केली होती ती तुझा खरा गुण पाहण्यासाठी केली होती. आणि क्षणात तो रोग जो दिसत होता, क्षणात ते सगळं दृश्य आश्रमातलं पालटून गेलं. पुन्हा पूर्वीसारखे दिव्य काय संपन्न असे गुरु या दीपकाला दिसायला लागले. आणि मग पुढे गुरुतत्व काय, त्या गुरुतत्वाचा बोध वेदधर्मांनी आपल्या दीपक शिष्याला केला. त्यातून पुढे मग गुरुचरित्राचा उपक्रम झालेला आहे. कथा सांगण्याचं कारण असं की गुरु हा तीर्थ आहे आणि त्या तीर्थाचं मूळ रूप भगवंत आहे. म्हणून त्याची सेवा केली की भगवंत प्रसन्न होतात. आपल्याला दुसरी कथा माहिती आहे ती भक्त पुंडलिकाची. नारायणाची सेवा केली नाही, आई वडिलांची सेवा केली. पूर्वायुष्यामध्ये प्रसंग असा घडला की आपल्या पत्नीवरच्या मोहापायी आई वडिलांचा हा पुंडलिक दुस्वास करत होता. मात्र प्रयाग क्षेत्री कुक्कुट स्वामींच्या मठामध्ये राहत असताना 3 अतिशय कुरूप स्त्रिया आल्याचं दृश्य त्याने पाहिलं. आणि जाताना मात्र त्या कुरूप दिसणाऱ्या स्त्रिया अतिशय रूपवती लावण्यवती दिव्य सौंदर्याने संपन्न होऊन गेल्याचं त्याने पाहिलं. त्यावेळी त्या देव्यांचा मार्ग त्याने अडवला. विचारलं, हे देवींनो आपण आहात तरी कोण? त्या देवी म्हणाल्या, अरे तुझ्यासारख्या पापी माणसाचं मुख पाहून आम्ही रोज कुरूप होत असतो, आमचं सौंदर्य नष्ट होतं, आमचं पावित्र्य नष्ट होतं. त्यामुळे जाताना आम्ही जे कुरूप दिसत होतो ते तुझ्यासारख्या पापी लोकांच्या स्पर्शाने तुमची पातकं आमच्यात धुतली जात असतात, ती पातकं आम्हाला भोगायला लागतात. त्यामुळे मात्र या आश्रमामध्ये हे कुक्कुट स्वामी आहेत जे आपल्या मात्या पित्यांची अखंड सेवा करत असतात. त्यांच्या केवळ अंगावरच्या वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श पाहून देखील आम्ही पवित्र होतो. आपल्या
मूळ वैभवाला, रूपाला प्राप्त होतो. हे ऐकलं आणि पुंडलिकाच्या डोक्यात लख प्रकाश पडला. जे समजायचं होतं ते समजला आणि सगळी बाकी मोहमाया बाजूला टाकून तो आपल्या आईवडिलांची सेवा करायला लागला. आणि ती करता करता इतकी चरमावधी त्याने गाठली की प्रत्यक्ष भगवंताला त्या मात्या पित्यांची करत असलेली सेवा, त्याची दखल घेऊन त्याच्या दारी येऊन उभं राहायला लागलं. आणि नुसतं तिथे भगवंत येऊन त्याला भेट देऊन गेले नाहीत, तर त्याच्या शब्दाखातर, त्याच्या खातर भगवंत युगे 28 त्याने टाकलेल्या विटेवर उभा आहे. हे त्या माता पिता किंवा आचार्य गुरु यांच्या सेवेचं फळ आहे. ही सगळी तीर्थ आहेत आणि ती तीर्थ, त्या तीर्थांचा मूळ स्रोत हा कर, त्या तीर्थांना तीर्थत्व प्रदान करणारा कोण आहे? तो भगवंत आहे. म्हणून त्याचं नाव तीर्थकर आहे. भागवतामध्ये, भागवताच्या प्रथम स्कंधातल्या 3य अध्यायामध्ये युधिष्ठिर आणि विदुर यांचा संवाद आहे. महाभारतापेक्षा काहीशी वेगळी कथा भागवतात आढळते. महाभारत युद्ध सुरू झालं तेव्हा तो होणारा नरसंहार पाहून विदुराला ते दुःख, शोक अनावर झाले आणि तो तीर्थयात्रेला निघून गेला. तीर्थयात्रा करीत असताना मैत्रेय ऋषींकडून मौसल पर्व, द्वारकेमध्ये जो यदूंचा संहार झाला, ते सगळं या विदुराने ऐकलं आणि ती वार्ता युधिष्ठिराला सांगण्यासाठी विदुर हा हस्तिनापुरी आला. त्यावेळी विदुराचं स्वागत करताना युधिष्ठिर विदुरांना म्हणतोय, ते उद्गार युधिष्ठिराचे फार महत्वाचे आहेत. भवद्विधा भागवता तीर्थभूता स्वयं विभो. भवद्विधा, विदुरांसारख्या भागवतोत्तम, सताम अग्रणी असं ज्यांना म्हणता येईल. सत्पुरुषांमधले त्या काळातले अग्रणी, साक्षात धर्मात्मज, यमधर्माच्या अंशापासून उत्पन्न झालेले धर्मराज युधिष्ठिर हा पण यमधर्माच्या अंशातून उत्पन्न झालाय आणि विदुर हे देखील यमाच्या अंशातून उत्पन्न झालेले आहेत. आपण मागे त्या मांडव्य ऋषींची कथा ऐकली. त्या मांडव्यांनी जो यमधर्माला शाप दिला की दासीपुत्र होशील, त्या शापामुळे दासीच्या घरी हा जन्म यमधर्माला घ्यायला लागला. अंश मात्र रूपाने तो विदुर झाला, दासीपुत्र झाला. त्या विदुरांना युधिष्ठिर म्हणतोय, भवद्विधा भागवता तीर्थभूता स्वयं विभो स्वयं प्रभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्थेन गदाभृता. आपण काय करता तर साक्षात आपण तीर्थभूत, तीर्थरूप आहात. तुम्ही चालती बोलती तीर्थ आहात. आणि तुम्ही काय करता तर स्वांतस्थेन गदाभृता. तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्या गदाधराला, भगवान नारायणांना धारण करता. त्यामुळे तुम्ही जिथे जिथे जाता तिथे तिथे तीर्थ तयार होतं. कलियुगामध्ये पापाचरणामुळे सगळ्या तीर्थांना ग्लानी येते. सगळी तीर्थ, त्यांचं तीर्थत्व लुप्त होतं. अशा वेळी हे संत, साधू पुरुष, भगवत भक्त हे तीर्थाटन करतात. आपण पाहतो अनेक साधू सत्पुरुषांनी या तीर्थयात्रा केल्या आहेत. तीर्थयात्रा करून मिळवण्यासारखं पुण्य या भागवतोत्तमांकडे काही मुळात कमी होतं का? उण होतं का? पुण्याला पुण्यत्व देण्याचं सामर्थ्य या भागवतांमध्ये होतं. त्यामुळे ही तीर्थयात्रा करून त्यांना काही कमावण्यासारखं वेगळं काहीही नसताना यांनी ही एवढी पायपीट का केली? आपण ज्ञानोबा माऊलींचं चरित्र ऐकतो. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी तीर्थयात्रा केली. तीर्थावळीचे अभंग म्हणून नामदेव गाथेमध्ये सगळे प्रसिद्ध आहे. कशासाठी एवढा अट्टहास त्यांना करावा लागला? त्याचं एकमेव कारण हे आहे की त्या तीर्थक्षेत्रांचं महात्म्य हे या पाप मालिन्यामुळे नाहीसं झालं होतं. जेव्हा हे संत, साधू, सत्पुरुष
भागवतोत्तम या तीर्थांठाई जातात तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने त्या तीर्थांचं तीर्थत्व पुन्हा त्यांना प्राप्त होतं. ती तीर्थ पुनश्च पावन होऊन जातात. म्हणून हे सगळं महात्म्य कोणाचं आहे तर त्या संतांचं, साधू पुरुषांचं. खरं म्हणजे त्या साधू पुरुषांच्या अंतरंगामध्ये तो गदाधर स्वांतस्थेन गदाभृता, अंतरंगामध्ये तो भगवंत असतो. त्या भगवंताच्या संगाने ही तीर्थ पुनश्च पवित्र होऊन जातात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानी स्वांतस्थेन गदाभृता. हे उद्गार फार महत्वाचे आहे. भगवंताची नाम गुण कीर्तन ही अंतर्बाह्य आपल्या सगळ्यांना पावन करणारी आहेत. धर्मशास्त्रामध्ये 7 प्रकारची स्नानं सांगितलेली आहेत आणि त्यामध्ये जे मानस स्नान सांगितलंय, एखाद्या वेळी पाण्याच्या अभावी किंवा स्वास्थ्याच्या अभावी स्नान करता नाही आलं तर व्यक्तीने काय करावं? स्नाना वाचून राहू नये. म्हणजे काय करावं तर मनाने भगवंताच्या चरणांबुजाचं चिंतन करावं. भगवंताचे चरण कमल तीर्थांचं तीर्थ आहेत. लक्षात घ्या, सगळ्या तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कलियुगामध्ये भगवती भागीरथी मानली जाते, जान्हवी गंगा. ती भागीरथी गंगा ही उत्पन्न कुठून होते? तिचं नावच मुळी विष्णुपदी आहे. विष्णुपादाब्ज संभूते गंगे त्रिपथगामिनी धर्मद्रवेति विख्याते पापम मे हर जान्हवी, अशी प्रार्थना तिची केलेली आहे. ती विष्णुपादाब्ज संभूत आहे. ती भगवंताच्या चरणकमलांपासून ती उत्पन्न झाली आहे. ज्यावेळी वामन अवतार भगवंताने घेतला आणि त्या बळीने त्रिपाद भूमिदेचं दानोदक हातावरून सोडलं, तात्काळ विराट रूप धारण केलं. एका पावलाने सगळी भूमी व्यापून टाकली आणि दुसऱ्या पावलात द्यू लोक व्याप्त करण्यासाठी भगवंतानी आपलं पाऊल उचललं. आणि जेव्हा ते पाऊल उचललं तेव्हा त्या द्यू लोकाच्या वर जो अंड ब्रह्मांड कटाह होता, तो ब्रह्मांड कटाह त्या पादांगुष्ठाच्या आघाताने भग्न पावला. आता कल्पना ही पुराणातली कल्पना आहे, लक्षात घ्या. त्यापूर्वी ही आकाशगंगा अवकाशामध्ये अंतराळामध्ये विचरण करत होती. स्वरगंगा, स्वर्गामध्ये ही गंगा तिथे अखंड वाहत होती. स्वरधुनी असं तिचं नाव आहे. आणि ती काय झालं, भगवंताचं पादांगुष्ठ त्या ब्रह्मांड कटाहाला भेदून बाहेर गेलं. त्या सरशी त्या कटाहाला पडलेल्या छिद्रातून ती गंगा खाली आली. दुसरी कथा असं सांगते, भगवंताचं चरण कमल आपल्या सत्यलोकी आलं. दुसऱ्या पावलाने सत्यलोकापर्यंत भगवंताने सगळं विश्व व्यापलं म्हटल्यावर सत्यलोकातल्या कमलासन ब्रह्मदेवानी आपल्या कमंडलूतलं पवित्र उदक त्या भगवंताच्या पायावर पाद्य म्हणून अर्पित केलं. पाय धुणी अवनेजन असं संस्कृतमध्ये त्याला म्हणतात. त्या अवनेजन जलामुळे ही गंगा प्रकट झाली. गमयती ती गंगा, जी स्वतः अखंड वाहते आणि त्या वाहण्याच्या ओघात जो कोणी तिला येऊन मिळेल त्याचं पातक, त्याचा ताप, त्याचे दोष जी नाहीशी करते ती गंगा. अशी गंगा, त्या गंगेचं महात्म्य तिला का लाभलं तर भगवंताचं अवनेजन पाद निर्णेजन जल आहे म्हणून तिच्या ठाई एवढं पुण्य सामावलेलं आहे. ओ एवढं काय तर साक्षात देवाधिदेव महादेव शिव देखील भगवंताचं हे चरण तीर्थ आपल्या मस्तकी धारण करतात. भगवान शंकरांनी गंगा मस्तकी धारण का केली? भगीरथाने साकडं घातलं. मात्र गंगेच्या मनात गर्व होता, माझा प्रवाह या ब्रह्मांडात कोणीही धारण करू शकत नाही. मात्र तरीही भगवान शंकरांनी तिला आपल्या मस्तकावर येऊ दिलं, बसू दिलं. आपण मराठीत म्हणतो डोक्यावर बसवलाय. गर्विष्ठ उद्धत प्रवाहाने वाहणाऱ्या गंगेला भगवान शंकरांसारख्या देवाधिदेव महादेव विराग महाविरागी त्यांच्यापेक्षा
मोठा विरागी या त्रिखंडामध्ये नाही, असे वैराग्यशीलांचे राजे असणारे भगवान शंकर त्यांनी आपल्या मस्तकावर घ्यायचं कारण काय? तर एकमेव कारण हे की ती गंगा म्हणजे भगवान नारायणांचं चरणोदक आहे, पाद्य जल आहे. ते तीर्थ भगवंतानी आपल्या मस्तकावर भगवान शंकरांनी धारण केलंय. त्यामुळे या सगळ्यात भगवंताचं नाव तीर्थकर का असेल याचा एक एक अर्थ आपल्याला उलगडत जातो. भारतामध्ये जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, प्रत्येक तीर्थक्षेत्राठाई भगवंताचं अस्तित्व आहे. जर उत्तर दिशेला गेलात तर तिथे भगवंत ध्यानस्थ अवस्थेत बसलेले आहेत. त्या ध्यानस्थ रूपाला आपण नर आणि नारायण या द्विविध रूपात विशाला नगरी, जिला आज बदरिकाश्रम म्हणून आपण ओळखतो, तिथे पाहतो. तिथे भगवंताची ध्यानस्थ मूर्ती आहे, जिथे भगवान ध्यानस्थ मुद्रेत आहेत, तप करतायत नरनारायण रूपात. मग जिथे भगवान द्रष्ट्याच्या भूमिकेत आहेत, काही करणार नाहीयेत, फक्त अनिमिष नेत्राने साक्षी रूपाने आपल्या भक्तांकडे भक्तांच्या भक्तीचं कौतुक पाहत उभे राहणार आहेत. हे कौतुक पाहण्याचं स्थान म्हणजे पूर्वेचा जगन्नाथ आहे. जगन्नाथाचं वैशिष्ट्य काय? ना हात ना पाय. त्या मूर्तीला नाही हात नाही पाय, फक्त मोठे मोठे डोळे आहेत आणि मुखकमल आहे. का आहे? तर तो भगवंत सांगतोय मी काही करत नाहीये, मी तू जे करशील त्याला साक्षी आहे, द्रष्टा आहे. म्हणजे द्रष्ट्याच्या भूमिकेत जरी भगवंत गेला, मी काही करणार नाही असं सांगितलं तरी तिथे तीर्थ होतंय. जगन्नाथपुरी हे तीर्थ आहे, धाम आहे पूर्वेचं. ओ भगवंत नुसता शेषशाही झाला, झोपला, मी काहीच करणार नाहीये, काही येऊ नका माझ्याकडे, मी झोपलो असं म्हणून भले तोंडावर पांघरुण घेऊन जरी झोपला तरी तिथे तीर्थ उत्पन्न झालं. दक्षिणेला रंगनाथ हे जे क्षेत्र आहे तिथे भगवंत झोपलेले आहेत. मात्र भगवंत झोपलेले असून त्या झोपलेल्या भगवंताच्या दर्शनाला रीघ लागते, कारण ते तीर्थ आहे. श्रीरंगम हे तीर्थ झाले. तसं भगवंत जिथे झोपतील, उठतील, भोजन घेतील, तिथे तिथे तीर्थ आहे. भगवंताची लीलाभूमी ही तीर्थभूमी आहे. व्रजभूमीमध्ये आपण गेलो तर तिथे ठाई ठाई आपल्याला भगवंताच्या लीलांची स्थानं दिसतील. इथे भगवंतांनी वंशी ठेवली, इथे भगवंतांनी आपलं पाऊल उमटवलं, इथे राधिकेचा शृंगार केला, इथे त्यांनी आपल्या सहचरी गोपींचं मनोविनोदन केलं. अशी एक नाही अनंत स्थानं या भारतभूमीमध्ये त्या भगवंताची लीला स्थानं म्हणून आजही तीर्थरूप मानली जातात. याचं कारण त्याचं सगळं काही पवित्र आहे. भगवंत हा तीर्थकर आहे म्हणून त्याचं नाव आहे तीर्थकराय नमः. सगळ्या तीर्थांचं माहेरघर तो भगवंत आहे म्हणून त्याचं नाव तीर्थकर असं ठेवलं. तीर्थकरः मनोजवस तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः. मी मागे असा उल्लेख केला होता की अनेक वेळा एक एक नाव हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे. त्याचाही अर्थ, त्याचीही संगती आपण पाहिली होती. त्याचं एक पुन्हा उदाहरण इथे उद्धृत करण्याजोग आहे. मनोजवस तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुर्व सुमना हविहि. विष्णू सहस्रनामाच्या 74 क्रमांकाच्या श्लोकामध्ये ही नावं आलेली आहेत. एकाच श्लोकात एकच नाव दोनदा यात आलेलं आहे. वसुप्रदो हे नाव आहे. वसुप्रद, वसुप्रदाय नमः. आता हे वसुप्रद काय प्रकरण आहे? वसु या शब्दाचे अनेक अर्थ आहेत संस्कृतमध्ये. वसु याचा एक अर्थ देवता गण विशेष. आपल्याकडे गणदेवता अशी कल्पना आहे. विशिष्ट संख्यात्मक समुदायामध्ये या दैवत शक्ती विभागलेल्या आहेत. मग 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य
49 मरुद्गण अशी या गणदेवतांची कल्पना आहे. त्यामध्ये अष्टवसू, हे वसू कोण कोण आहेत तर त्यांची नावं आपल्याला पुराणामध्ये वर्णिलेली आढळतात. मग त्यामध्ये अनल, अनिल, प्रभास, प्रत्युष, द्रोण, धर अशी अनेक नावं आहेत. 8 मुख्य हे वसू आहेत. आणि हे वसू काय करतात तर हे वसू या सगळ्या विश्वाला, जीवसृष्टीला आधार देतात. वसनाद वासनाद वसुहू असं म्हटलेलं आहे. जे या सगळ्या जीवात्म्यांमध्ये अंशरूपाने वास करतात आणि जे या सगळ्या जीवसृष्टीला वास करण्यासाठी स्थान, अधिष्ठान प्रदान करतात ते वसू. वसनाद वासनादपि, किंवा हे वसू या सगळ्या जीवसृष्टीला आवृत करतात, त्याला वस्त्रासारखं झाकून टाकतात, म्हणून ते वसू आहेत. मग अशा वसूंना देणारा म्हणजे काय, या विश्वाला आधार, अधिष्ठान, आवरण देणाऱ्या या ज्या देवता आहेत त्या देवतांना या विश्वासाठी अर्पण करणारा, उत्पन्न करणारा. जेव्हा अव्यक्त अवस्था होती त्या अव्यक्तामधून हे वसू उत्पन्न झाले. ते वसू भगवंतांनी आपल्या सामर्थ्याने, आपल्या माया शक्तीने उत्पन्न केलेले आहेत, म्हणून तो वसुप्रद आहे. वसू या शब्दाचा दुसरा अर्थ धन, संपत्ती किंवा रत्न असाही केलेला आहे. भगवान हे आपण मागच्या एका सत्रात पाहिलं, श्री 10, श्रीशः, श्रीपती, श्रीमतांवर असे आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारचं धन, संपत्ती, ऐश्वर्य, श्री, रत्न ही भगवंताच्या कृपेने प्राप्त होतात. त्यामुळे ही हा भगवंत, हा परमात्मा वसुप्रद म्हणून प्रसिद्ध आहे. या भगवंताने केवळ त्या बाल ध्रुवाने प्रार्थना केली की मला असं स्थान दे जिथून मला कोणी उठ म्हणणार नाही, जिथून मला कोणी बाजूला करणार नाही. आणि त्या इच्छेपोटी भगवंतानी त्याला ध्रुव पदाचं खेळणं, ध्रुव पदाचे भातुके दिधले. माऊलींनी 10व्या अध्यायात वर्णन केलंय. रुसला ध्रुव कौतुके, ध्रुव पदाचे भातुके. त्या ध्रुवपदाला, ध्रुवपदाचं भावलं, ध्रुवपदाचा खाऊ देऊन जणू काही त्या बालध्रुवाची समजूत भगवंतानी काढली. आता हे जे देणं आहे ते देणं भगवंताचा गुण आहे, तो उदार आहे, वदान्य जन सद्गुरू आहे, म्हणून त्याला वसुप्रद असं म्हटलेलं आहे. मग पुन्हा वसुप्रद म्हणायची गरज काय? एकदा वसुप्रद म्हटलं, ऐश्वर्य, धन, समृद्धी देणारा तो वसुप्रद आहे. मात्र पुन्हा वसू म्हणायच्या मागे कारण काय? एकाच श्लोकामध्ये दोनदा वसू हा शब्द येण्याचं, हे नाव देण्याचं कारण काय? त्यांना सुचत नव्हतं का? त्यांच्याकडे शब्द कमी पडले का? असे अनेक प्रश्न पडतात. अनेकांनी ही शंका व्यक्त केलेली आहे की तेच नावं देतात, आता आणणार कुठून? नवीन शब्द देणार कुठून? त्यामुळे तेच शब्द 30 नावं देत आहेत. मात्र इथे लक्षात घ्यायचंय, जेव्हा पुन्हा वसुप्रद हा शब्द येतोय त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वसू, एक वेगळ्या प्रकारचं धन नामद्रष्ट्यांना अपेक्षित आहे. ज्यांना या नामाचा साक्षात्कार झालाय त्यांनी हे नाव देण्यामागचं कारण काय आहे? वसू ही 2 प्रकारची आहेत. एक वसू हे भौतिक रूपाचं वसू, म्हणजे धन संपदा, लौकिक ऐहिक धन संपदा, ही एक वसू आहे. आणि दुसरा वसू शब्दाचा अर्थ, वसू म्हणजे आत्मा, वसू म्हणजे प्राण. प्राणाला वसू किंवा असू असा शब्द आहे. जीवाच्या ठाई, जिवंत मनुष्याच्या ठाई
जे चैतन्य आहे, जी चेतना आहे, ज्याला आपण प्राण म्हणून ओळखतो, तो प्राण भगवंताची देणगी आहे. भगवंतानी आपल्या देहामध्ये ती चेतना, त्यांचा अंश पाठवलाय म्हणून तो या देहात, शरीरात वास करतो. ज्या क्षणी भगवंताला वाटेल की आता या देहाची गरज नाही, या देहाचं काम झालंय, त्या क्षणी त्यांनी दिलेलं जे वसू आहे, त्यांनी दिलेले जे प्राण आहेत, आपण शब्द वापरतो भाषेत अनेक वेळा, प्राणधन. हे काय आहे तर जीवाचं धन आहे, प्राणाचं धन आहे. कारण प्राण हेच मुळात धनस्वरूप आहे. सगळ्यात मोठी संपत्ती भगवंताने मला काय दिलंय, असा अनेक लोक प्रश्न विचारतात. काय दिलं देवाने तुम्हाला? देवाने तुम्हाला हे जीवन, हे जगणं, हे प्राण दिलेले आहेत. आणि ती त्याच्यापेक्षा दुसरी मोठी उत्तम देणगी कुठली नाही. एकदा प्रसंग असा घडला, एका मंदिरामध्ये एक श्रीमंत सावकार दर्शनासाठी भगवंताच्या आला होता. आणि भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर पडत असताना त्याचं लक्ष तिथल्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांवर गेलं. तिथे एक भिकारी बसल्या बसल्या भगवंताची निंदा नालस्ती करत होता. या व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं. म्हणाला, हा देवाची निंदा का करतोय? तो जवळ गेला, त्याने विचारलं, काय झालं बाबा, तू काय एवढा देवाची निंदा नालस्ती करतोयस? भिकारी म्हणाला, काय केलं नाही ते सांगा. देवामुळे सगळं घडलंय. माझी ही अन्नान्न दशा आली आहे, ही त्या देवामुळे आहे. त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत तो देव असल्यामुळे मी त्या देवाला शिव्या घालतोय. आता तो व्यापारी हसला, म्हणाला, हरकत नाही, देवाने काय दिलं नाही याचं गणित तू छान मांडलंस. आता देवाने काय दिलंय त्याचाही हिशोब आपण करूया. तो म्हणाला, काय दिलंय सांगा बरं. व्यापारी म्हणाला, तू मला श्रीमंत एवढा ऐश्वर्यवंत मानतोयस, पाहतोयस, माझ्या मागे पुढे अक्षरशः माझा एक शब्द झेलायला माणसं आहेत. तुला हवं तेवढं धन मी आता देऊ शकतो. फक्त एक काम कर, माझ्या 2 किडण्या फेल गेलेल्या आहेत, तर तू आता तुझ्या किडण्यांपैकी 2 किडण्यांपैकी 1 किडनी तेवढी मला दे. तेवढं एक कर. भिकारी म्हणाला, ओ हे काय म्हणताय, मी का देऊ माझी किडनी तुम्हाला? व्यापारी म्हणाला, अरे भगवंतानी तुला 2-2 दिले आहेत, मला दिलेल्या 2ही किडण्या फेल गेल्या आहेत, त्यामुळे दोन्हीपैकी एक तर दे. नाही नाही म्हणाला, अशी नाही देणार. बरं म्हणाला, हरकत नाही. म्हणाला, ह्या किडण्या फेल गेल्यामुळे मला दर 15 दिवसाला डायलिसिस करायला लागतं, रक्त बदलावं लागतं. त्यामुळे आता तेवढं कर, प्रत्येक वेळेला वेगवेगळे रक्तदाते शोधण्यापेक्षा, ब्लड डोनर शोधण्यापेक्षा तू बरा चांगला सापडलास, एवढा चांगला धडधाकट आहेस, तरुण आहेस, तर एक काम कर, दर 15 दिवसाला मला रक्त लागतं, 2-3 बाटल्या तरी किमान रक्त तुझ्याकडून मी घेत जाईन, तेवढं देत जा. ऐकून तो भिकारी घाबरला. हो म्हणाला, मी भिकारी असलो तरी अशिक्षित नाहीये, मला माहिती आहे, एकदा रक्त दिल्यावर किमान 3 महिने पुन्हा रक्तदान करायचं नसतं, आणि एका वेळी किती द्यायचं त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे. तुम्ही 3-3 बाटल्या, अरे म्हणाले, तुला एवढं भगवंतानी दिलेलं आहे, त्यातल्या 2-3 बाटल्या द्यायला तुला काय जड आहे? एवढा छान तुझा दणदणीत असा देह आहे, धडधाकट देह आहे, आणि तरी तुला ही एवढी चिंता का पडली आहे? भिकारी ऐकेना. म्हणाला, बरं मग माझा मुलगा एका डोळ्याने अधू आहे, काही अपघातामध्ये त्याचा डोळा दगावलेला आहे, तर एक काम कर, तुझे हे जे 2 डोळे आहेत त्यातला एक डोळा माझ्या मुलासाठी दे, तू म्हणशील तेवढी रक्कम मी तुझ्या हातावर ठेवतो.
हे सगळं ऐकून शेवटी भिकारी भडकून त्याला म्हणाला, काय चालवलंय काय? मी काय माझ्या देहाचं दुकान उघडलंय का? हा अवयव दे, तो अवयव दे, सगळं हे माझं आहे, अमूल्य आहे माझ्यासाठी, मी नाही देणार तुम्हाला. कितीही पैसे देऊ केलेत तरी मी हे तुम्हाला देणार नाही. व्यापारी हसला, म्हणाला, हेच मी दाखवत होतो. हे सगळं तुला भगवंतानी दिलंय, त्याकडे पाहत नाहीयेस. त्या धडधाकट शरीराने कष्ट करता येतील त्याकडे तू दुर्लक्ष करतोयस. मात्र भगवंताला नावं तेवढी ठेवतोयस. भगवंताने आपल्याला काय दिलंय, ते काय दिलंय हे दाखवण्यासाठी नाव आहे वसुप्रद, वसुप्रदाय नमः. भगवंताने आपल्याला हे लौकिक ऐहिक ऐश्वर्य दिलेलंच आहे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार दिलेलं आहे. ज्याचं जेवढं कर्म आहे, ते कर्म जितकं चांगलं जितकं वाईट, त्याच्या त्याच्या मापानुसार. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. ज्याचं त्याचं कर्म ते मापटं भरून भगवंत त्याच्या पदरात घालतोय. मात्र ते मापटं त्या जीवाच्या कर्माचं आहे. भगवंत द्यायला उदंड बसलाय, पण तुमची झोळी, तुमचं भिक्षा पात्र, तुमचं मापटं धड नाही, त्याला तो तरी बिचारा काय करणार? आपल्याला त्या भिकाऱ्याची गोष्ट माहिती असते की तो भिकारी भगवंताकडे गेला, म्हणाला, देवा माझी झोळी भरून दे. देव म्हणाला, ठीक आहे, घे. हातातून धनाच्या मोहरांचा वर्षाव सुरू झाला. सोन्याच्या मोहरा धबाधबा त्या झोळीमध्ये पडतायत. भगवंत म्हणाला, पुरे झालं की सांग, मी थांबवीन हात. झोळी पूर्ण भरली तरी ह्याची हाव भरेना, ह्याच्या मनाला तुष्टी मिळेना. दे, अजून दे, अजून दे, अजून दे करता करता शेवटी ती झोळी फाटून गेली. देव देतच राहिला. आमच्या सगळ्यांच्या झोळ्या ह्या त्या भिकाऱ्यासारख्या फाटक्या आहेत. आम्ही भगवंताकडे हे दे ते दे मागतोय खरं, तो देतोय खरा, पण आम्ही ते देतोय ते घ्यायला पात्र आहोत का ह्याचा विचार आधी व्हायला. भगवंत वसुप्रद निश्चितच आहे, मात्र ते दिलेलं वसू घेण्यासाठी, टिकवण्यासाठी आमची कुवत तितकी आहे का, हे आत्मपरीक्षण होण्याची गरज आहे. आणि ते आत्मपरीक्षण करण्यासाठी असणारी आवश्यक जी जाणीव आहे, जे भान आहे, जे ज्ञान आहे, ते देणारा पुन्हा भगवंतच आहे. गंमत बघा, काय मागायचंय याची जाणीव, याची समज सुद्धा भगवंताच्याच कृपेने होते. नाही तर आपण काहीतरी भलतसलत मागून बसतो. घरी कामधेनू पुढे ताक मागे, नाहीतर कल्पवृक्षा तळवटी, बैसोनी मागे करवंटी, अशी गत होते. त्यामुळे काय मागायचंय हे मागण्याची, अगदी ग्राम्य शब्दात सांगायचं झालं तर अक्कल, ती बुद्धी सुद्धा देणारा भगवंत आहे. ती बुद्धी, ते ज्ञान, ती जाणीव, हे पण एक प्रकारचं वसू आहे. ते पण एक प्रकारचं धन आहे. विद्या धनम सर्व धन प्रधानम. ते ज्ञानाचं, विद्येचं दान देणारा भगवंत आहे, म्हणूनही तो वसुप्रद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे शरीर, निरोगी शरीर, निरोगी मन, हे भगवंताने तुम्हाला जन्मतः दिलेलं आहे. ते सगळ्यात मोठं धन आहे. त्याच्याही पुढचं धन जर पाहायचं असेल तर या शरीरामध्ये जो प्राण दिलाय, तोही त्याने दिलाय. त्या प्राणाला वसू म्हटलंय. तो प्राण देणारा प्राणद वसुप्रद भगवंत आहे. म्हणून त्याचं नमन वसुप्रदाय नमः या नाममंत्राने केलेलं आहे. म्हणून 2 वेळा वसुप्रद आहेत. एक ऐहिक भौतिक धन, भौतिक संपन्नता, भौतिक ऐश्वर्य हे देतो, म्हणून तो वसुप्रद आहे. आणि दुसरं हे ज्ञानरूप, आत्मज्ञान, आत्मभानरूप, प्राणरूप, चैतन्यरूप वसू, म्हणजे ते पारलौकिक धन देणारा तोच आहे. म्हणूनही तो वसुप्रद आहे. म्हणून एकाच श्लोकात ही दोन्ही नावं, ऐहिक आणि पारलौकिक, अशा उभय अर्थी धन देणारा, ऐश्वर्य देणारा, म्हणून तो वसुप्रद आहे. वसुप्रदो वासुदेवो, पुढचं नाव वासुदेव हे आहे.
महाभारतामध्ये किंबहुना विष्णू सहस्रनामाच्याच फलश्रुतीमध्ये आलेला श्लोक आहे, वासनाद वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते. वासुदेव का म्हटलं? वासनाद वासुदेवस्य, त्या वासुदेवाने या विश्वामध्ये अधिवास केलेला आहे. वास राहणं, आणि तो राहिल्यामुळे वासनाद वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं, तो यामध्ये राहिलाय म्हणून या त्रिभुवनाला राहता येण्याजोग रूप लाभलेलं आहे. थोडा वेदांत विचार पाहायचा झाला तर ईशावास्योपनिषदामध्ये आम्हाला सांगतायत ऋषी, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम. ईशावास्यमिदं, हे सगळं जे काही आहे ते ईशावास्य आहे, ईश्वराद्वारे अधिवास्य आहे. तो या चराचरात व्याप्त आहे, तो विश्व आहे, तो विष्णू आहे. त्यामुळे त्याच्या अधिवासाने पवित्र झालेलं असं हे अख्खं विश्व जणू काही त्याचं मंदिर आहे. आपण ज्या विश्वामध्ये वास करतोय त्या विश्वामध्ये तो विश्वंभर आहे, तो वासुदेव आहे, हे भान आपल्याला आलं पाहिजे. ते जर नसेल तर मग आपली सगळी साधना व्यर्थ आहे. आपण जिथे जिथे पाऊल टाकतोय तिथे तिथे तो भगवंत उभा आहे, वासुदेव उभा आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. भगवंतानी स्वतः गीतेत सांगितलंय, हे जे काही दिसतंय ते सगळं काही एकमेव वासुदेव आहे. ही जाणीव असणारा महात्मा सुदुर्लभ आहे, नुसता दुर्लभ नाही, अतिशय निरतिशय दुर्लभ आहे. या सगळ्याच्या ठाई जो वास करून आहे म्हणून त्याचं नाव वासुदेव आहे. अथवा कृष्णावतारामध्ये ज्याच्या जन्मदात्याचं पित्याचं नाव वसुदेव आहे, त्या वसुदेवाचा पुत्र म्हणून हा वासुदेव आहे. वसुदेवस्य अपत्यं पुमान् इति वासुदेवः. वसुदेवाचं अपत्य म्हणूनही त्याला वासुदेव म्हटलेलं आहे. मात्र वासुदेव हे वसुदेव पुत्र श्रीकृष्णाचं नाव असण्याआधी भगवान विष्णूंचं, नारायणांचं नाव आहे. कारण ते या विश्वाचे आत्मभूत आहेत, आत्मरूप आहेत. वासुदेव या शब्दाचा मूळ अर्थ जो सगळ्या जीवांचा व असू. वासु हा शब्द आत्म्याचा वाचक आहे. वस असा धातू आहे जो सगळीकडे वास करून आहे, असं एकमात्र तत्व म्हणजे आत्मा हे आहे. आत्माच सगळ्या चराचरामध्ये, ते मग जीव असो वा ज्याला आपण निर्जीव मानतोय ते तत्व असो, चेतन असो वा अचेतन, तो आत्माच त्या चेतन किंवा अचेतनाच्या रूपात तिथे वास करू नये म्हणून तो वासू आहे. आणि अशा आत्म्याचा देव म्हणून त्याला वासुदेव म्हटलंय. हे सगळे जे जीवात्मे आहेत त्या सगळ्या जीवात्म्यांचा अधिपती तो परमात्मा आहे. परमात्मा आहे, जीवात्म्यांचा अधिपती आहे, वासूंचा अधिपती आहे म्हणून तो वासुदेव आहे. वसूचा एक अर्थ प्राण असाही आहे. सगळ्या प्राण्यांच्या प्राणांचा अधिष्ठाता तो आहे म्हणून तो वासुदेव आहे. प्राणाधिष्ठाता, आपल्या शरीरामध्ये जे प्राण आहेत, जी ऊर्जा आहे, ते प्राण ज्याच्या प्रेरणेने वाहतायत तो वासुदेव. त्याची प्रेरणा आहे, तो प्रेरक आत बसलेला आहे म्हणून हे प्राण चाललेले आहेत. या विश्वामध्ये एक असं साधं पान देखील नाही की जे त्याच्या इच्छेशिवाय हलवू शकेल. केनोपनिषदामध्ये कथा आहे, देवांनी असुरांना हरवलं युद्धामध्ये आणि गर्व झाला की आमच्यामुळे, आमच्या पराक्रमामुळे हा विजय आम्हाला मिळालाय. परब्रह्म परमात्मा मनात हसला, म्हणाला की अरे माझ्यामुळे हे सगळं झालं, पण या देवांना असं वाटतंय त्यांच्यामुळे झालं.
तर त्यांना वास्तवाचं भान हे देणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतानी परमात्म्यानी यक्षरूप धारण केलं. प्रकट झाला या देवांसमोर, म्हणाला तुमच्यापैकी कोण ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आहेत, या इकडे. हा कोण यक्ष आला, कोणाला काही कळेना. इतक्यात जातवेदस अग्नी पुढे आला, म्हणाला मी अग्नी आहे, मी जातवेद आहे. कोण तू आम्हाला प्रश्न विचारणारा? तो म्हणाला, यक्ष म्हणाला, काय रे बाबा तुझा प्रभाव? अग्नी म्हणाला, मी वाटेल ते दग्ध करू शकतो. म्हणाला, वाटेल ते राहू दे, हे गवताचं पात एकदा जाळून दाखव तरी भागेल. आणि एक गवताचं तृणाचं पात समोर ठेवलं. अग्नीने आपलं होतं नव्हतं तेवढं सगळं सामर्थ्य लावलं, पण ते तृणाचं पात जाळू शकला नाही. हतबल झाला, मागे फिरला. आता मातरिश्वा वायू आला, म्हणाला तू कोण? वायू म्हणतोय, या विश्वात अशी एकही गोष्ट नाही जी मी धारण करू शकत नाही. मी सगळ्या विश्वाला धारण करतो, मी या त्रैलोक्याला धारण करतो. नव्हे नव्हे माझ्या वेगासमोर या त्रैलोक्यात कोणी टिकू शकत नाही. मी कशालाही कोणालाही माझ्या वेगाने झोताने उडवू शकतो. यक्ष रूप परमात्मा म्हणाला, हरकत नाही, हे गवताचं पातं उडवून दाखव. वाऱ्याला ते गवताचं पातं उडवणं सोडा, जागचं हलवता आलं नाही. सगळं सामर्थ्य फोल ठरलं. अखेर इंद्र आला. मग इंद्राला पाहून परमात्मा गुप्त झाले आणि मग तिथे हैमवती उमा प्रकट झाली आणि उमेने त्या इंद्राला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. हा कथाभाग आपल्याला केनोपनिषदामध्ये आढळतो. मात्र मुख्य भाग काय, तर प्रत्येका ठाई जे सामर्थ्य, जी चेतना आहे, जी ऊर्जा आहे, ती त्या भगवंताच्या संकल्पामुळे आहे, त्याने दिलेल्या देणगीमुळे आहे. त्याचा संकल्प बदलला, त्याने ठरवलं आता बास झालं, हा हे पात्र या नाटकामध्ये आता काही आवश्यक नाहीये. तात्काळ त्या पात्राची एक्झिट नाटकामधून होईल. कारण त्या अंतस्थ प्राणांचा, असूंचा, वासूंचा देव तो वासुदेव आहे. वासुदेव अर्थात तो परमात्मा, म्हणून त्याचं नाव वासुदेवाय नमः हे आहे. वासुदेवाय नमः किंवा जो भगवंताचा द्वादशाक्षरी महामंत्र भागवतामध्ये सांगितलेला आहे, केवळ भगवंताच्या सगुणाची उपासना सांगणारा नाही, तर सगुण आणि निर्गुण अशा उभय रूपांची उपासना या मंत्राद्वारे केली जाते. तर असं हे भगवंताचं एक अमोघ दिव्य असं नाव वासुदेवाय नमः. पुढचं भगवंताचं नाव आहे सद्गतिः. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूती सत्परायणः असा श्लोकार्ध आहे. त्यामध्ये पहिलंच नाव येतं सद्गतिः. ओम सद्गतये नमः. आता हे जाणण्यासारखं आहे की सद्गती का म्हटलं असावं भगवंताला. भगवंताचं नावच सद्गती असं दिलंय. सद्गती या शब्दाची फोड 2-3 प्रकारे करता येईल. सद्गतिः सतांगतिः. सद्गतिः सताम म्हणजे जे सत्पुरुष आहेत, सच्शील सदाचरणी अशी जी नीतिमान धर्मनिष्ठ मंडळी आहेत, त्यांची जो गती आहे त्यांना गती देणार आहे. आता पुन्हा गती हा शब्द अनेक अर्थी पाहायला मिळेल. संस्कृत व्याकरणामध्ये धातूंचं एक अख्खं प्रकरण गत्यर्थक धातूंचं बनलेलं आहे. त्या धातूंना म्हटलंच असं जातं गत्यर्थक धातू. अनेक धातू गत्यर्थक आहेत. गती या शब्दाचे किती बरं अर्थ करता येतात. आपण प्रसिद्ध संकष्टनाशन गणपती स्तोत्र आहे, त्यामध्ये म्हणत असतो, रोज आपण त्याचा पाठ करतो तेव्हा म्हणतो, विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. मोक्षार्थ्याला काय मिळतं तर शब्द बाकीच्यांना जे हवं ते मिळतं, पण मोक्षार्थ्याला गती मिळते असा शब्द वापरलाय. याचा अर्थ गती हा शब्द मोक्षवाचक पण आहे. पण केवळ तेवढंच नाही, गती याचा अर्थ मूवमेंट,
हलणं, पुढे ढकलणं. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, स्थितस्य गतिही चिंतनीया. जे स्थिर बसलेलं आहे त्याला हलवा, एकदा फाईल पुढे जाऊ दे. हे जे पुढे जाणं आहे, उन्नयन पावणं आहे, प्रगती पावणं आहे, ते गती आहे. पुन्हा प्रगती या शब्दात गती हेच मूळ. काय आहे, साचलेपण, थिजलेपण जे आहे ना, त्या साचलेपणात, थिजलेपणात कधी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मोक्षाचं एकमात्र रूप हे गती आहे. गती कशी आहे तर मुलाला एकदा ती काय सिनियर केजी, ज्युनियर केजी त्या इयत्तेत घातलं, मुलगा शाळेत जायला लागला, प्ले ग्रुप पूर्ण झाला, मग तो प्राथमिक शाळेत गेला, प्राथमिक शाळेतून तो माध्यमिक शाळेत गेला, 1ली, 2री, 3री, 4थी झाली, आता 5वीत गेला. मग माध्यमिक झाली की मग उच्च माध्यमिक, उच्च माध्यमिक झाली की महाविद्यालय, महाविद्यालय झालं की उच्च महाविद्यालय, युनिव्हर्सिटी, असं एका पुढे एक या उपाधी, ही पद, या पदवी जातायत, तुम्हाला नेतायत. ही गती आहे, हा अखंड प्रवास आहे. थांबला तो संपला, त्या काळ मागे लागला, काव्यपंक्ती आपल्याला आठवते. थांबणं म्हणजे संपणं आहे. त्यामुळे या जीवाला गतिमान करणारा सतांगतीही सद्गतीही, म्हणजे सत्पुरुषांना गती देणारा, सत्कर्म करायला प्रेरित करणारा, प्रवृत्त करणारा, पुढे ढकलणारा, हा तुम आगे बढ़ो. जसं अक्कलकोटच्या सद्गुरू दत्त पूर्णावतार स्वामी समर्थांनी अभिवचन दिलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अभिवचन देतायत भगवंत, ते अभिवचन देतायत, तू पुढे हो, तू सत्कर्म कर, सत्यनिष्ठ हो. आणि ही प्रेरणा, हे सामर्थ्य, पुढे जाण्याचं सामर्थ्य देणारा परमात्मा आहे, म्हणून तो सद्गती आहे. संतांना, सत्पुरुषांना, धर्मनिष्ठांना आजच्या कळीकाळामध्ये पुढे जाण्याचं, कर्म प्रवृत्त, विचार प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामुळे लाभतंय. तो भगवंत त्यांच्या अंतस्थ झालाय. समर्थ म्हणतात, अंतस्थ झाला नारायण. तो भगवान त्यांच्या अंतररंगात विराजमान आहे, म्हणून ती स्फूर्ती होतीये लोकोत्तर कार्य करण्याची. संतांना त्यांचं सत्व हे त्या भगवंतामुळे प्राप्त होतंय, म्हणून तो सद्गती आहे. त्याशिवाय अन्य गती नाही, अन्य तरणोपाय नाही. बरं, मग सद्गतीचा दुसरा अर्थ काय तर ह्या संत सत्पुरुषांनी त्यांचं निर्धारित सत्कर्म पूर्ण केलं. आता त्यांना जिथे विश्रांती मिळते, ते विश्रांती स्थान, त्या विश्रांती स्थानालाही गती असंच म्हटलेलं आहे. शेवटी जायचंय कुठे? उर्दू मधला सुंदर शब्द इथे उद्धृत करतो, मंजिल, गंतव्य, डेस्टिनेशन. जिथे जायचंय, जिथे पोचायचंय, त्या स्थानालाही गती असंच म्हटलंय. त्यामुळे भगवत्पाद आद्य शंकराचार्यांनी एका ठिकाणी जगदंबा भवानीचं स्तवन करताना असं म्हटलंय, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. मला जिथे जायचंय, जिथे पोचायचंय, ती एकमेव, एकमात्र तूच आहेस. लक्षात घ्या, नारायण या नावाच्या वेळी आपण अयन शब्दाचा अर्थ पाहिला होता. तो अयन शब्दाचा अर्थच इथे गती या शब्दाने सांगितलेला आहे. सतांगतीही, जिथे आपलं निर्धारित अवतार कार्य पूर्ण झाल्यावर संत सत्पुरुष जाऊन शेवटची विश्रांती घेतात, ती त्यांची गती आहे, ते त्यांचं गंतव्य आहे, म्हणून भगवंत सद्गती आहे. बरं, अजून एक सद्गतीचा अर्थ, सतांगतीही सद्गतीही, सत्सुगतीही सद्गती. संतांची गती, शेवटची गती ही परमात्मा आहे. संतांच्या ठाई जी गतिमानता आहे, कृतिशीलता आहे, ती परमात्मा आहे, ती त्याच्यामुळे आहे. आणि तिसरा महत्वाचा अर्थ,
सद्गतिही. सत म्हणजे या विश्वातलं जे अस्तित्व आहे, या सगळ्या विश्वाचा जो मूलाधार आहे, त्या मूलाधारालाच उपनिषदांनी सत, अनंत, ज्ञान रूप ब्रह्म किंवा दुसऱ्या शब्दात सच्चित आनंद ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ते जे सत आहे ते सत म्हणजे केवळ अस्तित्व, आणि त्या सत तत्वाला जाणण्याजोगं करणं म्हणजे चित, चिद्रूप, चेतना, जाणीव. ही जी जाणीव आहे, अस्तित्वाची जाणीव, ती गती या शब्दांनी दाखवली. गती म्हणजे कळणे, आकलन होणे. आपण म्हणतो ना, त्याला या विषयात गती नाहीये, म्हणजे त्याला आकलन होत नाहीये. गती हा शब्द केवळ देहाची गती असा नाहीये, मनाची, बुद्धीची, जाणीवेची गती, समज, उमज, आकलन याही अर्थी गती या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे जे निर्गुण निर्विकार पण सत असं तत्व आहे, त्या सतला जाणीवेच्या स्तरावर चित्त, स्फूर्ती, स्पंद या अवस्थेत आणायचं काम जो करतो तो सद्गती. म्हणजे ज्या सद्गती शब्दामध्ये सत आणि चित्त हे दोन्ही गुण सांगितलेले आहेत, तो सच्चित स्वरूप परमात्मा सद्गती या शब्दाने सांगितला गेला. म्हणून त्याचं नमन ओम सद्गतये नमः. सत्कर्मी लोकांना जो गती प्रदान करतो, उत्तमोत्तम लोक, उत्तमोत्तम जन्म किंवा उत्तमोत्तम कर्म करण्याची स्फूर्ती, ती कर्म करण्यासाठी आवश्यक असणारी गती, सामर्थ्य, संधी, हे सगळं तो देतो. म्हणून तो सद्गती आहे. ओम सद्गतये नमः. पुढचं भगवंताचं नाव आहे घृताशी. काही ठिकाणी पाठभेद आहेत, धृताशी किंवा घृताशी. घृताशी हे मूळ नाव भगवतपाद आद्य शंकराचार्यांनी गृहीत धरलेलं आहे. घृत म्हणजे तूप. जो तूप म्हणजेच घृत, आशी, अश असा धातू आहे, भक्षण करणे, खाणे. घृत भक्षण करणारा जो आहे तो घृताशी आहे. घृताशिन ओम घृताशिने नमः. आयुर्वेदामध्ये आयुर्घृतम असं म्हटलेलं आहे. आयु म्हणजे घृत आहे, एक प्रकारचा अर्थवाद सांगितलेला आहे. घृत तूप म्हणजे काय, तर जणू काही आयुष्य म्हणजे घृत आहे. ज्याला दीर्घायुष्याची कामना आहे त्याने रोज घृत सेवन करावं असं आयुर्वेद सांगतं. सगळ्या प्रकारचे आजार, विकार हे नियमित घृताच्या, तुपाच्या सेवनाने, आणि हे घृत गव्य घृत हवं, गाईचं तूप हवं, ते जर सेवन केलं तर अनेक आजार दूर होऊ शकतात, अनेक व्याधी दूर होऊ शकतात. तर असं घृत जो अश्नाती, खातो, तो घृताशी आहे. असा घृताशी कोण, तर थोडक्यात अग्नीचं नाव घृताशन किंवा घृताशी असं दिलं जातं. म्हणजे जो आहुतीमध्ये दिलं जाणारं घृत ते भक्षण करतो. म्हणून अग्नीची अनेक नावं जी वेदात आपल्याला आढळतात, तर तो घृताशी, घृतव्रत, घृतपृष्ठ अशी त्या अग्नीला नावं आहेत. सगळं त्याचं रूप घृतात्मक झालेलं आहे. घृत असा शब्द जरी उच्चारला तरी तो अग्नी लालायित होऊन, प्रज्वलित होऊन वर आपल्या ज्वाळा प्रकट करतो. तो घृताशी आहे. मात्र इथे एक ध्वन्यर्थ फार महत्वाचा आहे. घृत म्हणजे काय, तर आपण या घृताची जी पूर्ण निर्मितीची प्रक्रिया पाहिली, गाईचं दूध, दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकातून लोणी, लोण्याचं तूप, असा हा क्रम आहे. एकच वस्तू त्याचं एक प्रकारे व्हॅल्यू ॲडिशन होती. एक वस्तू दूध,
त्या दुधाला तापवलं जात आहे. तापल्यावर त्याचा गुणधर्म वाढतो आणि दही होतं. तापवून विरजायला लागतं. ताप महत्वाचा. त्या तापवून विरजल्यामुळे त्या दुधाचं दही झालं. आता दही नुसतं ठेवून चालत नाही, त्याचं मंथन करायला लागतं. मंथन केल्यावर त्या मंथनातून जन्माला आलं ते लोणी. आता इथे आठवण होते, भगवंत हे नवनीत प्रिय आहेत, नवनीत चोर आहेत. भगवान श्रीकृष्णाने लोणी चोरायची जी लीला केलेली आहे गोकुळामध्ये ती आठवण्यासारखी आहे. घृत, त्या घृताचं मूळ या नवनीतात आहे. त्यामुळे त्या नवनीताचं भक्षण करणारा त्यालाही घृताशी असं म्हणता येईल. घृताचं मूळ नवनीत जो भक्षण करतो तोही घृताशी. किंवा या नवनीतातून ताप देऊन त्याला चांगलं तापवून, ज्याला आपण कढ म्हणतो, लोणकढ, लोणकढी नव्हे नाही तर लोणकढी देतच असतात अनेक लोक. हे लोणी कढवून काढलेलं सार रूप म्हणजे दुधाचं शेवटचं सार हे घृत आहे. हरिपाठात आम्हाला सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. त्या दुधातून जसं ते नवनीत काढावं, ते नवनीत कढवून शेवटी त्याचं तूप काढावं, तसं हे तुमचं आयुष्य जे आहे त्या आयुष्याचं सार काढ. तूप काढ म्हणजे काय? त्या आयुष्याचं सार ज्या तत्वामध्ये सामावलेलं आहे ते तत्व म्हणजे घृत. ते घृत, ती शेवटची चेतना, ती जाणीव, तो स्पंद, त्याचा शेवटी जो उपभोग घेणारा आहे तो घृताशी आहे. या विश्वाचा अंतिम भोक्ता हा परमात्मा आहे, हा भगवान विष्णू आहे, यज्ञ भोक्ता आहे. म्हणून तो घृताशी या नावाने ओळखला गेला आहे. तर ओम घृताशिने नमः. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय